नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये MACB या कार्यालयाच्या पुढं आलेलो आहोत। महावितरण कंपनी ना, महावितरण कंपनीच्या पुढे काही कर्मचारी उपोषणाला बसलेले आहेत। ते महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीनं बसलेले आहेत। यांना सरकारनं काय फसवेगिरी केलेली आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांनी उपोषणाचा हत्यार उपसल्यानंतर यांना नोटीस दिली आणि नोटीसच्या माध्यमातून विनंती केली की तुम्ही उपोषण करू नका, तुमचे वेतन आम्ही वेळेवर करू असं आश्वासन दिलं। पण आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे या कंत्राटी कामगाराची उपासमार होते। आता उपासमार किती दिवसापासून होते, किती दिवसापासून यांना पगार वेतन वेळेवर मिळत नाही, या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून ऐकणार आहेत। हे उपोषणाला बसलेले आहेत, आमरण उपोषण चालू आहे। नेमकं काय कर्मचाऱ्याचं मत आहे ते आपण जाणून घेणार आहेत। आपल्यासोबत आहेत कर्मचारी। सर या पुढे, या कोण बोलते ते, या या एक दोघं या उठता येते, या अजून दुसरं बोलणारी अशी एक दोघं या। नेमकं साहेब कशा पद्धतीनं तुम्हाला आश्वासन दिलं होतं आणि तुम्ही उपोषण करतो अशा पद्धतीची नोटीस त्यांना कधी दिली होती? अशा पद्धतीची नोटीस प्रत्येक महिन्याला 3 वेळेस नोटीस दिलेली आहे मी त्यांना। बर पण तरीही त्यांना काय पेमेंट आमचं केलेलं नाही वेळेवर। बर हां, मग त्यावेळेस 3 वेळेस बी करून न दिल्यामुळे आता आम्ही उपोषणाचा हत्यार उपसलेला आहे। मग किती दिवसापासून तुमचं वेतन थांबलेलं आहे? आमचं 4 महिने झालं वेतन थांबलेलं आहे आमचं। 4 महिने हो। तुमची उपासमार हो, होत असताना या कर्मचाऱ्यांनी बिलकुल सुद्धा काय काळजी नाही, काळजी नाही, कुठलं काय नाही रिस्पॉन्स। तुम्हाला उपोषण माघार घ्या अशा पद्धतीचं पत्र कधी दिलं होतं त्यांनी? काल दिले त्यांनी। काल दिलं होतं। मग याच्या अगोदर तुम्हाला पत्र दिल्यानंतर तुम्ही उपोषण माघार घेतला असा उल्लेख आहे याच्यात, हो है ना? त्यांच्या विनंतीला मान दिला, ह्या महिन्यात करतो पुढच्या महिन्यात करतो म्हणून आम्ही मान देऊन मागे घेतले उपोषण। पण तरी बी त्यांनी काय पेमेंट केलेलं नाही आमचं। कुणी पत्र दिलं होतं? कुणी? अधीक्षक अभियंता। काय नाव आहे त्यांचं? आडे साहेब। आडे साहेब। हो। आडे साहेबांनी अजून काळजी घेतलेली नाही घेतलेली। किती महिने झाले हे? 4 महिने झाले। बर हो। आता तुमची काय मागणी आहेत? आमची पहिली मागणी पेमेंट आमचं 4 महिन्याचं तात्काळ करावं, जेणेकरून आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये। आणि दुसरं आमचं असं आहे की आमचं जी टेंडर आहे प्रक्रिया ती संपलेली 4 महिने झाले। टेंडर प्रक्रिया कोण घेते? ही ऑफिसच घेते आमचं अधीक्षक। म्हणजे टेंडर स्वरूपानं तुम्हाला काम देते? काम देत आहे। हां, तुमच्याकडून काम करून घेतलंय 4 महिने झालं आमच्याकडून काम बी करून घेतलंय त्यांनी। काम करून सुद्धा पैसे दिले पैसे नाहीत। पुन्हा आता टेंडर प्रोसेस झाली म्हणजे कोण आहे उपोषणाला बसलेली? या बरं इकडे जरा, उपोषणाला बसलेली जरा फोन बंद करा। त्यानंतर कामाचं प्रोसेस असं झालं की आता म्हणले टेंडर ओपन झालंय तुमचं। या सर, या पुढे। टेंडर ओपन झालंय तर नियुक्ती आदेश दिलेला नाही। अशिक पण आलाय का? बरं, हां। किती दिवस झाले उपोषण करायला तुम्ही? 2 दिवस झालं। 2 दिवस झाले कालपासून। मग कोण तपासणी करा वगैरे आलते? आज नाही यायला कोणी। पोलीस डिपार्टमेंटला पत्र, पत्र दिले सगळ्यांना, पत्र त्यांचे काय दिले। चौकशीला माणसं आलते पोलीस स्टेशनचे माणसं आलते, त्यांनी पत्र तपासणी नाही करणार। बरं तुमची केली तपासणी? नाही। 2 दिवस अन्न पाणी नाही? नाही, 2 दिवस झाले। किती दिवसापासून ही उपोषण तुम्ही केलंय? कालपासून। आणि ह्या लोकांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नेमकं कोणत्या मागण्या मान्य कराव्या आणि तुमच्या कोणत्या मागण्या आहेत? आमच्या मागण्यात थकीत वेतन, नियुक्ती आदेश आणि आमचा जो महत्त्वाचा मुद्दा ESICचा आहे तो त्यांनी आणखीन। SIC म्हणजे काय? जो मेडिक्लेम आहे, मेडिक्लेम गेल्या 2 आठवड्यापूर्वी एक आमच्या कामगाराचा ॲक्सिडेंट झाला होता। बरं, त्याचं ESIC नसल्यामुळे दवाखाना रखडला होता, पण आम्ही प्रयत्न करून त्याला तो ESIC मध्ये घेतले। SIC? हां, ESIC याच्या माध्यमातून काय दिलं जातं तुम्हाला? दवाखाना केला जातो, पूर्ण दवाखाना। पूर्ण कंत्राटदार कामगार असेल तर दवाखान्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे। सरकारने घेतली पाहिजे। आणि तुमच्या सहकारी दवाखान्यात ॲडमिट असताना त्याला न्याय मिळाला नाही का? नाही, 2 आठवडे त्याला नाही मिळाला, नाही आत्ता नाही मिळाला, त्याचं सध्या आता ऑपरेशन चालू आहे। बरं। मग असा जरी एखादा कर्मचारी तुमचा होऊ नये, तसं दुर्दैवानं दगावला एखादा कार्यक्रम, तर त्याची जबाबदारी सरकार घेते? नाही घेत नाही। तुमची मागणी काय आहे? आमच्या मागण्या तीच आहेत की तुम्ही जो ESIC दिले तो ESIC क्लिअर करून आमची फॅमिली त्याच्यामध्ये ॲड करून दर महिन्याला ESIC भरला पाहिजे। 2 महिने टेंडर नसल्यामुळे तो ESIC न भरल्यामुळे त्याचा अपघात झाला आणि अपघात झाल्यावर न भरल्यामुळे त्याचं पुढलं दवाखानाच कंप्लीट झाला। ESIC? ESIC
त्यांचा म्हणा ESIC. हां ESIC म्हणजे Mediclaim. मेडिक्लेम. हां. अजून तुमच्या काय मागणी आहे साहेब? नियुक्ती आदेश. हां टेंडर प्रोसेस झालेले आहेत, पर्यंत अजून बी ह्या कर्मचाऱ्याला नियुक्ती आदेश दिलेले नाहीत. नियुक्ती आदेश दिले. ती समजा आता तू नियुक्ती आदेश दिल्यानंतर तुमच्या कर्मचाऱ्याचे कोणते फायदे होणार आहेत? आम्ही जॉब करू शकतो ना. जॉब. हां. बरं परमनंट होण्याची काय ह्याच्यात आहे का असं? आहे ना, कोर्ट केसमध्ये आहेत ना आम्ही. हां. न्यायालयीन संरक्षण आम्हाला मिळालेलं मिळालेलं आहे आहे. की जोपर्यंत आमचं कोर्टात प्रकरण चालू आहे हां. तोपर्यंत ह्यांना कामावून कमी करू नये. असं आहे. हा आणि समजा कोर्टाचा निकाल जर लागला तुम्हाला कामावर तर त्यांना घ्यावंच लागणार आहे ना आम्हाला. बरं लागलाय काय 1200 कामगाराचा लागलाय नाही लागलाय का? लागलाय, पण हे महावितरणने अपील केल्यामुळे त्यांचे केस अजून पुढे गेले. पेंडिंगमध्ये पडले. तर त्यांना असा दिलाय की मागालचा येरस हा. जी 2012 पासून जी पगार थकीत हा. आहे ती येरस आणि परमनंट ऑर्डर आहे तिथं द्यायची सांगितलेले, तशा सूचना न्यायालयाने सांगितले. मुख्य तुमचं वेतन आणि नियुक्ती आदेश आदेश तात्काळ आम्हाला पाहिजे. मेडिकल खर्च त्यांनी करायचा आहे त्यांनी ना? करायचं. अजून काय म्हणणं आहे कोणाला? बरं का? तर बघा हे महावितरण कंपनी कशा पद्धतीनं कर्मचाऱ्याला अक्षरशः वापरून घेते. कष्टाचं फळ मिळतं बळ असं म्हण आहे, पण या लोकांना 4-4 महिने ही महावितरण कंपनी फक्त काम करून घेते आणि वेळेवर यांचं वेतन म्हणजे पगार यांना देत नाही. 4-4, 5-5 महिने या कर्मचाऱ्यांची उपासमार होते. हे तरुण आयुष्य फक्त या अधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन वेळोवेळी उपोषण माघार घेऊन कर्मचाऱ्यांनी या महावितरण कंपनीला सहकार्यच केलं आहे. पण महावितरण कंपनीचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी या गोरगरीब कर्मचाऱ्यावर अन्याय करत आहेत. 4-4, 5-5 महिने यांचा पगार दिला जात नाही. हे एखादा कर्मचारी आजारी पडला तर त्याचं मेडिक्लेम हे त्यांना पुरवलं जात नाही. यांच्या दवाखान्याचा खर्च दिला जात नाही. यांनी जगावं का मरावं असाच प्रश्न आज समोरच्या या कर्मचाऱ्यांच्या पुढे आहे. तर वरिष्ठ अधिकारी यांनी विचार करावा आणि या कर्मचाऱ्याकडून आपण जे काम केलं आहे त्या कामाचा दाम तुम्ही वेळेत द्यावा. उपोषण करण्याची वेळ या गोरगरीब कर्मचाऱ्याला येऊ नये याची दक्षता आपण घ्यावी, एवढीच तुमच्याकडून मापेक अपेक्षा आहे. आणि जर हे घडलं नाही तर एखादा कर्मचारी होऊ नये असं ईश्वराला प्रार्थना आहे. जर एखादा काम करत असताना कर्मचारी दगावला तर तुमच्यावर 302चे कलम लावून तुमच्यावर सरकारने योग्य ती कारवाई करावी. कारण या गोरगरिबाचा कैवारी कोणी नसून तुमच्या कंपनीत काम करणारे जे कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्याची पूर्ण जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्याची असते. जर काय कमी जास्त झाली तर याला भावी काळामध्ये वरिष्ठ अधिकारीच जबाबदार राहतील अशीच या कर्मचाऱ्याची मागणी आहे. तर बघूया या कर्मचाऱ्याला कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये न्याय मिळतो. तो येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये या कर्मचाऱ्याच्या खऱ्या कष्टाच्या कामाच्या विषयी आपले विचार नोंद करावे. हे चॅनल अन्यायाचा प्रतिकार करणारं चॅनल आहे. जर अधिकारी गुन्हेगार असतील तर या अधिकाऱ्याच्या विरोधात कमेंट लिहाव्या. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. कामगार महासंघाचा हम सब एक है. नियुक्ती आदेश मिळालेच पाहिजे. पेमेंट आमचं झालंच पाहिजे. मोठे नारडा. नियुक्ती आदेश मिळालेच पाहिजे. पेमेंट आमचं झालंच पाहिजे. ह्या प्रशासनाचं करायचं काय? खाली उलटं वर पाय. महाराष्ट्र वीज कंत्राट कामगार संघाचा, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा आमच्या मागण्या मान्य करा. खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा. खुर्च्या खाली करा. महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचा, कामगार एकजुटीचा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र.